नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे आपली मकर संक्रांती. तर हा जो व्लॉग आहे ना, तो तुमच्या सर्वांसोबत जरा उशिरा येतो आहे. कारण माझ्याकडे तसे बरेचसे व्लॉग आहेत, त्याचं सर्वांचं व्हॉईस ओव्हर करून मी ठेवतो. जेणेकरून मग एक व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत नीटनेटका शेअर करता येईल. पण काय वेळी त्याच्यामध्ये वेळ भेटत नाही, मग त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर त्याचं होत नाही. तर म्हणून तुमच्या सर्वांसोबत तो व्लॉग अपलोड करायला थोडासा असा उशीर होतो. तर हाच एक छोटा प्रॉब्लेम होता. आणि मध्यंतरी आता माझी ओरल एक्झाम्स सुरू होत्या, म्हणजे तोंडी परीक्षा जी असते ती सध्या माझी सुरू होती. तर म्हणून मला थोडा उशीर होत होता तुमच्या सर्वांसोबत ब्लॉग शेअर करायला. आणि काय वेळेस तरी मी प्रयत्न केला होता. काय वेळेस मी आता वर्षातला पहिला जो आपला गुरुवार होता स्वामींचा, तर त्याचासुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी ब्लॉग शेअर केला. तो पण मी गुरुवारच्या 2-3 दिवसानंतर शेअर केला, बरेच दिवसानंतर शेअर केला. कारण असं छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे यूट्यूबकडे मग काय वेळेस माझं लक्ष देता येत नाही. पण माझा प्रयत्न तर नेहमीचाच असतो की तुमच्या सर्वांसोबत काहीतरी नवीन असं छान मस्त शेअर करू. आणि काय मी 7-8 महिन्यानंतरचे पण म्हणजे काय प्लॅन्स ते आता करून ठेवतो, जेणेकरून त्यावेळेस मला घाई गडबड होत नाही. आता पुढे तुम्हाला मी सांगेन काय त्या गोष्टीमध्ये आहे ते. तर बरेच जण मला विचारत आहेत की दादा, तुझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती चालू आहे का? कारण बरेच दिवस झाले धनलक्ष्मी कुंचनचं दर्शन झालेलं नाही सध्या. तर असं बरेच जणांनी मला विचारलं होतं कम्युनिटी पोस्टला, त्याच्यानंतर आता जे व्हिडिओज असतात त्यांना. तर धनलक्ष्मीची कुंचनची सेवा सध्या तरी मी बंद ठेवली आहे. कारण सध्या करायला त्या सेवेला असं वेळ लागत नाही. पण मला थोडा आता सध्या तरी प्रामुख्याने वेळ नाही आहे. तर शक्यतो मग मी ठरवलं की मी प्रत्येक पौर्णिमेला कुंचनची पूजा करेन असं ठरवलं आहे. कारण बऱ्याच जणांनी विचारलं होतं म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. आणि खूप जणांना त्या गोष्टीवरती अजूनही प्रश्न आहेत. धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये बऱ्याच जणांना अजून प्रश्न आहेत की त्यामध्ये ही गोष्ट नसेल तर ही गोष्ट घातली तर, म्हणजे अर्पण केली तर त्यामध्ये चालेल का? किंवा काय न काय? तर ह्याच्यावरती मी पुन्हा एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेल. कारण बरेच जणांचे अजूनही त्यामध्ये क्विज आहेत, प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये आमच्याकडे हे रत्न नाही आहेत, मग आम्ही ते घेऊ शकत नाही आहोत, तर आम्ही काय करायचं? त्याच्यावरती डिटेल जी व्हिडिओ असेल तो आता उद्या आहे आपला शुक्रवार. तर मला जसं जमेल तसं तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन. किंवा आता आपली जी पौर्णिमा आहे त्या दिवशीसुद्धा केली तरी चालेल. पण धनलक्ष्मी कुंचनची सेवा कधी करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे. तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्ही मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा, अमावस्या असे जे दिवस असतात, म्हणजे लक्ष्मी सेवेचे जे सगळे दिवस असतात ना, त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. कारण ही लक्ष्मीकारकच सेवा आहे. कारण आता ह्याच्यावर पुढचे जे बरेच जणांचे काही प्रश्न असतील, तोडके-मोडके किंवा जसे काही जे प्रश्न असतील, तर ते तुमच्या सर्वांसोबत मी एक असा धनलक्ष्मी कुंचनवरती व्हिडिओ बनवेन.
त्याच्यानंतर मग झाली माझी छान अशी मस्त संक्रांतीची पूजा, म्हणजे माझी देवपूजा जी होती, उंबरड्याचं पूजा होती, ते सगळं माझं डिटेल ऑन गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला जसं की मी सांगितलं, मला आता पुढेसुद्धा सांगेनच. मला एका गुरुजींनी सांगितलं होतं, की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात माता अन्नपूर्णाचा प्रवेश असतो. तो दिवस म्हणता अन्नपूर्णेचा प्रवेश म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाण्याचा तो दिवस असतो. तर म्हणून आजच्या दिवशी असं छान मस्त आज मी ठरवलं की पूजा करेन किचन ओट्यावरती माता अन्नपूर्णेची, म्हणजे माझं जे स्वयंपाकघर आहे तर त्यामध्ये मी त्याची पूजा करेन. तर त्यासाठी आधी पूर्ण छान मस्त असं डीप क्लीन करून घेतलं. हे माझं डीप क्लीनिंग आहे, जे आठवड्यातनं एकदा मच आहे, असतंच असतं. किंवा त्याच्यानंतर जर नॉनव्हेज ज्या दिवशी केलं असेल तर त्याच्या दिवशी रात्री, हे अशा पद्धतीने क्लिनिंग माझं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिनिंग केलं की मग ते एकदम छान आणि मस्त होत असतं. किंवा तुम्हाला असं जास्त म्हणजे डीप क्लीन करण्यासाठी जमत नसेल, तर नॉर्मल तुम्ही आपला स्वच्छ असा जो कपडा असतो ना, त्याच्याने जरी पुसून घेतला तरी चालेल. तर एका साईडला आहे ना, मी श्री सूक्तम लावलं होतं. तुम्हाला मी खरंच सांगतो, श्री सूक्तम घरामध्ये नक्की लावत जा. त्याचे खूप वेगळे आपल्या घरामध्ये त्याच्या उच्चारणाने आपल्या घरात त्याचे एक वेगळ्या प्रकारचे थर निर्माण होतात. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे थर आपल्या घरामध्ये निर्माण होतात. त्यामुळे श्री सूक्तम नक्की लावा. तर मी श्रीसूक्तम लावतच काम करत होतो आणि त्याचा गुणगुणत ते बोलत माझं श्रीसूक्तम पाठसुद्धा झालेलं आहे. तर म्हणून मी सतत घरामध्ये श्रीसूक्तम लावत असतो. तर श्रीसूक्तम लावण्याचं खरंच खूप चांगलं असतं. त्याचे प्रभाव जे आहेत ना, ते खरंच श्रीसूक्तमचे खूप छान असतात. त्याच्यानंतर मग आता मी छान असा मस्त पाट ठेवला आहे आणि त्याच्यानंतर छान अशी मस्त तिथे रांगोळी काढून घेतली. जशी मला जमली ना, तशी मी छोटीशी एकदम मस्त रांगोळी काढली. कारण ही जी पूजा आहे ना, ती आपल्याला काय तिथे दिवसभर म्हणजे असं अधिष्ठान किंवा त्याचं आपण जशी पूजा करत असतो, तसं आपल्या करून ठेवायचं नाही. म्हणजे अख्खं 24 तास किंवा व्रत नाही आहे हे कुठलं. मी एकदम असं त्या दिवशी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये सुद्धा करू शकता तुमच्या. पण माता अन्नपूर्णा ही अन्नाची देवता आहे. त्याच्यानंतर आपल्या स्वयंपाकघरात तिचं स्थान मोठं आहे. तर म्हणून मी तिला स्वयंपाकघरात ठेवूनच पूजा करतो आहे. तर नीटनेटकं सगळं आवरलं. त्याच्यानंतर नीटनेटकं सगळं मी जे माझं तिकडं किचनमधलं सामान होतं सर्व ते पण नीटनेटकं ठेवलं आणि त्याच्यानंतर छान मस्त पाट ठेवून रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर मला असे खूप सारे मस्त दिवे लावायला आवडतात. तर बघा, ही आहे माझी माता अन्नपूर्णेची मूर्ती. तर माझ्याकडची ही जी माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे, तर ती मम्मीला मिळालेली नाही आहे. माझ्या मम्मीला फक्त जेव्हा लग्नामध्ये तिला फक्त बाळकृष्ण मिळाला होता. माता अन्नपूर्णेची मूर्ती दिली नव्हती. तर माता अन्नपूर्णेची मूर्ती जर अशी तुम्हाला मिळत असेल, तर तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. म्हणजे तुमच्या आईने जर तुम्हाला दिली असेल, तर ती तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता. किंवा जरी जरी नाही दिली, तरी मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशातून ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता. तर आता ह्या मूर्तीला माझे बरेच वर्ष झाली. अगदी 4 वर्ष तरी झालीच आहेत. 4 ते 3 वर्ष ही देवघरामध्ये माझी आहे. त्याच्या पहिले नव्हतं देवघरामध्ये. मग एक दिवस मी तुम्हाला सांगेन, की माझं पहिलं देवघर कसं होतं आणि आत्ता माझं देवघर कसं आहे. म्हणजे त्याच्यात काय काय बदल झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर बघा, आता छान असं मस्त एकच दिवा लावून घेतला आहे आता. त्याच्यानंतर मी सगळे पाचीच्या पाची दिवे लावून घेणार आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णेला, त्यानंतर शेगडीला असं छान मस्त हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर देवीची अशी छान पूजा करून घेतली. त्यानंतर देवीला अक्षदा अर्पण केले. आता ह्यावेळेस ना मी गजरे आणले नव्हते. म्हणजे ते जे मी तगरचे फुलं म्हणतात किंवा वेणी ती असते तगरच्या फुलांची एकदम बारीक, जी वूलनमध्ये विणलेली असते, तर ती मी देवीला घालतो. पण ती ती देवीला आहे ना प्रचंड सुंदर दिसते, पण ती मी आणली नव्हती. घाई गडबडमध्ये राहून गेली होती. तर म्हणून मी ती आणली नाही. पण जाऊ दे, आता जसं झालं तसं संक्रांतीचं माझे पूजन झालं आहे. आणि मग त्याच्यानंतर असं छान डेकोरेशनचा भाग होणार नाही असं नाहीच होणार. माझ्या पूजेमध्ये तरी डेकोरेशन होणार नाही असं अजिबात नाही. तर यावर्षी अक्षय तृतीया, गणेश पूजन, त्याच्यात आपली महाशिवरात्र, सर्व सण असे एकदम पटापटा आलेले आहेत. अगदी गणपतीसुद्धा आपले 27 ऑगस्टला गणपती आहेत. तर ऑगस्टमध्ये माझ्या घरात 2-2 असे मोठे सण असणार. तर ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे याचा अर्थ तो म्हणजे तुम्हाला मी हळू सांगणार आहे. पण एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आहे, तो सण असाच म्हणता येणार नाही. पण काहीतरी आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि गणपती बाप्पाचा आपला सण आहेच. तर ते आहे. तर असं ते हळू तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत जाईन. पण आता असे छान मस्त माझे दिवे असे भारी लागलेले आहेत.
तर आता हे ना मी फुलवातींचं आणि तेलाचं असा दिवा लावलेला आहे आणि देवीकडे नंतर मग मी तुपाचा दिवा लावला आणि त्याच्यानंतर देवीला ओवाळून घेतलं. म्हणजे आपली जी देवीची कपूर आरती असते ते मग ती करून घेतली. त्याच्यानंतर मग देवीला धूप, दीप, त्याच्यानंतर मी स्वयंपाकघरामध्ये बसून देवीचं अन्नपूर्णा स्तोत्रमसुद्धा पाठ केलं. किंवा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र जरी वाचता नाही आलं किंवा तुम्ही ते घरी लावू शकता आपल्या टी व्हीवरती, स्पीकरवरती असं लावायचं किंवा ओम नमो अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जरी तुम्ही जाप केलात तरीसुद्धा चालतो. तर अगदी अशा पद्धतीने मी पूजा केली आहे आणि ही पूजा तुम्ही मंगळवार, शुक्रवारसुद्धा करू शकता. नमस्कार, स्वर्णाश्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव प्रत्येक गोष्ट नांदू दे. स्वामी कुठल्याच गोष्टीची कोणाला कमी पडू देऊ नका असं स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. तर अशी छान आज माझी मकर संक्रांतीची देवघराची पूजा आणि माता अन्नपूर्णेची पूजा खूप छान झाली. अन्नपूर्णेची पूजा आज मी अशी केली का आज मंगळवार सुद्धा आहे प्लस मकर संक्रांत सुद्धा आहे. आणि गेल्या आता हा माझं 3रं वर्ष आहे, की मी मकर संक्रांतीच्या दिवशी माता अन्नपूर्णेचं पूजन करत असतो. मला एका गुरुजींनी सांगितलं होतं, की मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आपल्या घरात माता अन्नपूर्णा प्रवेश करत असते. आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा प्रवेश करत असते. तर म्हणून काहीतरी असं करू, पण मग आता 3रं वर्ष आहे यावेळेसचं माझं. असं छान मस्त अन्नपूर्णेचं पूजन करतो मकर संक्रांतीच्या दिवशी. बाकीच्या वेळेस तर असं मूर्ती ठेवून वगैरे अन्नपूर्णेचं पूजन मला करणं शक्य नाही होत. कारण बाकीच्या सुद्धा काही-काही गोष्टी असतात. पण जेवढं जमतं तेवढं मी करण्याचा इथे प्रयत्न करत असतो. असं छान असं मस्त माझी अन्नपूर्णेची पूजा झालेली आहे. तर ते बाकीचे जे 5 दिवे मी लावले होते, तसे 5 दिवे लावलेच पाहिजे तसं काही नाहीये. तुम्ही एखादा जरी दिवा अन्नपूर्णेच्या समोर लावला तरी सुद्धा चालेल. पण मला जराशी रोषणाई आवडते म्हणून मी लावला होता. तर असो, तर आता माझी छान अशी पूजा झाली. सुगड पूजा मग मी आल्यावरती करणार आहे. जर ती बाहेर गेली आहे, संध्याकाळी जेव्हा येईल ना ती, तेव्हा ती सुगड पूजा करणार आहे. तर मला पण जायचं कॉलेजला, कारण सगळ्या गोष्टी अशा एकत्र आल्यात. आता थोडंफार घरातलं थोडंसं उरकून घेतो, थोडा नाश्ता करतो. पूजा वगैरे माझं झालंय, सगळं 12च्या आधी झालं. तर ह्या सगळ्याच गोष्टी झाल्या. वाचन पण माझं सगळं झालं. अगदी काहीच गोष्ट नाही राहिली. वाचनासकट सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झाल्यात. पूजा झाल्यात, सगळं झाल्यात. तर असो, आता हे सगळं करतो. छान नाश्ता करतो आणि मग मला कॉलेजला जायचंय. तर आज माझं कॉलेज आहे. आणि आज माझी ओरल एक्झाम आहे. सो आता मी कॉलेजला जाईन. कॉलेजची ओरल एक्झाम देऊन मग घरी येईल आणि मग पुन्हा एकदा आपलं तेच रेग्युलर रुटीन सुरू होईल. तर संध्याकाळी तुमच्या सर्वांसोबत मी सुगड पूजा कशा करतात, हे सगळं ऑलरेडी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलंय. मागचे 2 वर्षाचे व्हिडिओ आहेत आपले अपलोड सुगड पूजेचे. मागच्या वर्षी जी सुगड पूजा होती ना, तेव्हा माझ्या घराचं रिनोव्हेशन सुरू होतं. तर तेव्हा सुगड पूजा अशी करता आली नव्हती नीट प्रॉपर. तर मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नीट शेअर केले, की सुगड पूजा कशी करायची असते पारंपरिक पद्धतीने नीटनेटकी. तर ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेलं आहे. तर आता हे सगळ्या गोष्टी आता जरा घर आवरतो, नीटनेटकं फ्रेश करतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तुमच्या सर्वांसोबत भेटतो. तर मग चला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मम्मी कामावरनं म्हणजे तिचं सगळं काम वगैरे उरकून आली आणि मग त्याच्यानंतर मग मम्मीने संध्याकाळी येऊन सुघड केली. कारण सकाळी पॉसिबल झालं नाही. तर अगदी अशा पद्धतीने छान असं मस्त आमची संक्रांतीचा दिवस होता. तो असा खूप छान आणि मस्त गेला. तर अगदी नेहमीप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.